म्हणून मातोश्रीच्या कृपेने विठ्ठल लक्ष्मी करंजखोप गाव दुष्काळी भाग इथे आला, घाम गळला आणि त्या घामातनं काय जे गळलेलं होतं त्यातनं तुझे मूळचं रूप होतं. इवेळेस हे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू केलं गगनावर. तसं झालं. आज आनंद आहे की आपल्या गावच्याच एका माणसाचा ज्यानं हा व्याप वाढवला. आज ज्या लालाचा सत्कार आहे त्याने अपार कष्ट केले, पण माणूस मोठा का होतो सगळं आवड नाही काय असंही असं मोकळं आनंद दिलं पाहिजे. प्रकाश आमटे आले, सायकल जात नव्हती तिथं, सायकल सुद्धा तिथे जाऊन तिने वसवलं. बाबा आमट्यांना मी फार जवळनं बघितले. मी तिकडे तरुण वयात डेप्युटी कलेक्टर होतो, वरोरा स्टेशन लागून मी इंग्लंडला होतो. बाबा आमटे जन्म इंग्लंडचा असं आपण मला सांगितलं. साधी माणसं, घरदार चांगलं असताना दुर्दशा झाल्या माणसाला हाताशी घ्यायचं. ज्याच्या हाताला बोट नाही, निवळ निवळ कोपऱ्यापर्यंत हात आहेत, अशा लोकांना जवळ घेऊन त्यांना घडवलं. अशा लोकांना बडवत होती, पण बाबा आमटेंनी घडवलं, दडवलं काहीच नाही. आणि त्या मळलेल्या वाटा होत्या, त्या वाटेवर ही माणसं जात आहेत. पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी. मग अशा एका माणसाला बोलवायचं, त्यालाही मदत करायची, त्याचंही म्हणणं ऐकून घ्यायचं, आपलंही थोडं व्हायचं व्हायचं सांगायचं चित्राच्या रूपानं. काफी टेबल बुक हे कुणाला सांगता येणार नाही, पण आता इथल्या पोरांना सांगितलं गावावर आईला चित्राचं पुस्तक आले, ते आपल्या करंजखोप आहे ना लाला, तेच नावाचं पुस्तक आले राव, लय बघण्यासारखं आहे, मागून घ्या, छापा, जत्रत वाटा. माझे मी छापलंय, वाटले, लोकांना कळू द्या की तुम्ही कोण आहे. आणि दिलेलं वाढतंय, ज्ञान दिलेलं वाढतं, बिनमुठभर असतं, पेरलो किती वाढतं. तसं ज्या माणसानं आपलं आयुष्य उपभोगण्यासाठी नाही घडवण्यासाठी झाले, आणि मुली म्हणतात त्या मुळगावकरांना, आणि लीला मुळगावकर चरित्र माहिती नाही. ब्लड बँकेच्या वर्षी उत्तम काम केलं ताई, आयुष्यभर ब्लड बँक कुणाला माहिती नाही, त्या बाईने सुरुवात केली. सुमन मुळगाव माझे मित्र होते, मी इथंच राहत होतो. त्यामुळं देवळणीच्या परिसरामध्ये ही भक्ती शक्ती. तुकाराम देवगुड आहेत आणि शिवाजी महाराज कोंढाण्याकडे आहेत. 6 वारकरी आहेत आणि 6 धारकरी आहेत. शिवाजी महाराज वय 19, दाढी नाही, चुकून लावल्या, हिरवळ पहिलं आलेलं, आणि असा आशीर्वाद दिलाय. त्याच्याही मागचं कारण आहे, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती नव्हते त्यावेळेला आळंदीला जाऊन, देहुला जाऊन कीर्तन ऐकायला लागले, आणि जो क्षत्रिय म्हणून जन्माला आला तो बुवा व्हायची वेळ आली. आणि जिजाऊ एका कुणबिणीला घेतलं आणि तुकाराम महाराजांकडे गेले आणि पाया पडले. मला डवाळे लागले, घोड्यावर बसायचे आणि तलवार चालवायचे, आणि महाराज तुम्ही काय केलं माझ्या पोराचं वाटलं, कसं बी करा आणि याला लढायचं शिकवा. आणि म्हणून 19 अभंग तुकारामाने लिहिले, ते छत्रपती महाराजांना शिकवले, आणि त्यामुळं ते भक्ती शक्ती नाव. आता त्या मी पण सांगत नाही, मीच नाव ठेवले. भोसरी आळंदी, देहूवरणी आळंदी ही सगळी, आणि आकुर्डी. तुकाराम पारखेचा मुक्काम कुठं असतो, पहिला मुक्काम भोसरी म्हणजे काय, भोजराजाची राजधानी येते. अशा परिसरात काम करायला मिळालं, असे मित्र जोडले गेले. आणि आपण ज्याला बघितलंय त्याच्यात लोक बघून म्हणतात, अरे वा केवढा आनंद होतो मला सांगा तुम्ही.
हा फार मोठा आनंद आहे. शिष्याचा सार्वजनिक गौरव होतो याचा आनंद गुरुला होतो. कोण तुम्ही? नाही, पहिलेपासूनच चांगला आहे. राहुल काय म्हणला आता? मॉनिटर. आता मास्तरला बघून मी लई घाबरलो शाळेत जायचंच नाही. आमच्या वडिलांनी काय आयडिया केली, मारुतीच्या मंदिरातली शाळा आमच्याच घरात आणली वडील, आणि पहिला मान घंटा वाजवायचा पाटलाच्या पोराला. शाळा भरवायची, टक 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 टक, सगळे पोरं बघायची, सोडायचं तर आपलं घंटाने. मान द्यावा आणि मान घ्यावं. तेव्हा ज्या लालासाहेबांच्या आयुष्यामध्ये अपार कष्ट घेतले, संस्था काढल्या, चालवल्या. आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या नावाने एक स्मारक व्हावं असं लई जण म्हणायची. यायची जायची, यायची जायची. मग मी वैतागलो. अरे एक जण कोणते काय म्हणणार, लांबनच. मग लालासाहेब त्याच्या घरात, लालासाहेब तुम्ही घेता का जबाबदारी? घेतली म्हणले, गेला म्हणलं. आताच्या 43 गुंठे प्लॉटची किंमत सांगावं. 53 कोटी, 100 कोटी का? आईला मला माहिती नाही. मग मी एखादा घातला असता. नाही, एकही इंच जागा नाही माझी इथं. 10 लाखात दिली तुझा. लोकांनी द्यायला शिका. यांचं नाव काय? शिंदे. काहीचं नाव कसं? ले ले. काही लोकांचं नाव कसं? दामले. शिंदे देतात जाऊ. आणि त्यामुळं आपल्या एका जवळच्या मित्राचा, गावच्या पोराचा सत्कार होतोय. काल कोरेगावचे तळवडीच्या बोराट्यांचा सत्कार झाला. माणसाला बरं काय वाटतं तुम्हाला सांगा. तुम्ही 7 दिवस गावाच्या बाहेर राहा आणि रात्री आला तर घरात जात नाही. पहिलं गोठ्यात जाता आणि बैलाच्या अंगाने हात फिरवता. बैल थरथरतो आणि पुढच्या पायाचा टाकून होणं हा हा करतो. मालकाला किती बरं वाटतं. मग तुम्ही कडे हात गेला की आई म्हणते जेवला का? बायकोने लिहून ठेवलं असतं ताट मांडून ठेवलेले आहे. आल्यानंतर जेवा, भांडी उचलून ठेवा, दुधाचं कपाट बंद करा, मांजर बाहेर सावट आहे. म्हणून मातोश्रीचा विठ्ठल लक्ष्मी, करंजखोप गाव, दुष्काळी भाग, इथे आला घाम गळला आणि त्या घामात काय जे गळलेलं होतं त्यातनं तुझे मूळचं रूप होतं. इवेले से रोप लावी गेले द्वारी, त्याचं वेलू गेलं का गणावर. तसं झालं. आज आनंद आहे की आपल्या गावच्याच एका माणसाचा ज्यानं हा व्याप वाढवला. व्याप आणि ताप जोडले बरं का. व्याप अरे बाप, आणि ताप भरपूर, कापाकापी भरपूर. मगाशी त्याने एक उत्तर दिलं नाही. लालासाहेबांनी राहुलला सांगा म्हणले, ते उत्तर दिलं नाही. त्याचा अर्थ कापाकापी. त्यामुळे पहिल्यांदा मी चीफ ऑफिसर झालो, पुन्हा इथं कमिशनर झालो, आणि ही 5 खेडी अण्णासाहेब मगरांच्या स्वप्नातलं हे यशवंतनगर, हे वेणूनगर हे स्थापन झालं. आणि गोरगरिबांच्या मुलांच्या पोटाला भाकरीची सोय झाली, शिक्षणाची सोय झाली. काल विठ्ठल काळावर भेटला होता साहेब, विद्यापीठ झाले म्हणतो. एका खेड्यातल्या जवळच्या काळभोराच्या मुलानं एक कॉलेज काढलं, त्याला मी जागा दिली रेल्वेला लागून. ते काल मला भेटले, साहेब विद्यापीठ झाले. शेतकऱ्याच्या मुलानं जागा घेऊन इंजिनिअरिंग कॉलेज काढावं, ते चालवावं, त्याचं विद्यापीठ व्हावं, शेतकऱ्याच्या मुलानं यावं.
गजानन बाबरासारख्या मुलानं आकुर्डीला पत्र्याच्या घरात राहावं आणि खासदार व्हावं, केवढी मोठं काम केलं. इथली माणसं सगळी मोठी झाली. लांडगे असोत, काळभोर असोत, पिंपरी असो, चिंचवडचे देव असोत, ही सगळी माणसं. आणि त्या केली नगरी. मूळची वस्ती 64,000, आज वस्ती कमी कमी 17 ते 18 लाख असावी. पुणे जिल्ह्याची वस्ती मी कलेक्टर असताना 57 लाख होती, आता ती कोटीच्या वर गेली. तेव्हा सर्वसामान्य माणसाला पोटाला मिळावं, त्याचं पोट चालावं, आणि परत त्याच देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर विठ्ठल विठ्ठल म्हणून माणसं चालतात. त्या विठ्ठलाचा सुपुत्र लालासाहेबांच्या रूपानं पुन्हा एकदा लोकांना भरभरून द्यावं. एक स्वामी तुमच्या दारात येतो आणि मोठीवर ज्वारी आपण त्यात घालतो, तो 5 जण परत करतो आणि जा माई हे तुझ्या कणगीत टाक, तुझी कणगी भरून व्हायला लागलं म्हणतो. त्या भागातले आम्ही माणसं आहोत. तुम्ही आज आलात, लालासाहेबांच्या पेक्षा लहान आहेत, त्यांनी त्यांचा हात धरावा, त्याला जोडीचे त्यांची जोडी चालावं, वडील त्यांनी आशीर्वाद द्यावा. मी त्यांच्या वडील आशीर्वाद देतो. तुम्ही आलात तुम्हाला धन्यवाद देतो. फोडिले भांडार धन्यांचा हमाल, आम्ही ते हमाल भारवाय.